वारीमध्ये आज एक खास वारकरी सामील झाला होता आणि हा वारकरी होता शर्मिलाताई. वारीमध्ये यायची इच्छा मुळात, कारण अर्थात वर्षानुवर्षांपासून वारी चाललेली आहे. पहिल्यांदा वारी केली. पहिल्यांदी वारी केली. खूप वर्षाची माझी इच्छा होती चालायचं, पण दरवेळेला टीव्हीवरती चालू झालं की असं वाटायचं की अरे आम्हाला जायचं होतं आणि मग ते प्लॅनिंग नसायचं. त्याच्यामुळे मग ह्या वेळेला पण मी ऍक्च्युली आळंदी टू पुणा करणार होते. मी आले, दर्शन घेतलं आणि त्या दिवशी पण माझं चालणं झालं नाही. त्याच्या मनात बहुलं नव्हतं. तर आज सकाळी आम्ही सासवडवरून निघालो, 7:30ला निघालो आणि 11 वाजता जेजुरीला पोहोचलो आणि इतकी सुंदर वारी झाली. अजिबात ऊन नव्हतं, पाऊस होता मध्ये मध्ये, थंड वारा होता आणि आम्ही कोणालाही न सांगता आम्ही अशा मैत्रिणी 11 आलो होतो. त्याच्यामुळे आम्ही कुठच्याही वारीत घुसत होतो, फुगड्या घालत होतो, सगळ्यांच्या बरोबर ती गात होतो, त्यांच्याबरोबर वाटेत कांदा भाजी बसून सगळं खात होतो. त्यामुळे एकदम खूप आम्ही वारी एन्जॉय केली. अर्थातच जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन देखील तुम्ही घेतलेलं आहे आणि मर्दानी तलवार जी इथली ओळखली जाते ती देखील उचलण्याचा मान तुम्हाला मिळालाय आज. मी ऍक्च्युली जेजुरीला पहिल्यांदी आले आणि ती तलवार बघून मला खरंच अचंबित झालं आणि ती माणसाने एका हाताने ती 42 किलोची तलवार जी आपण 2 हाताने पण उचलू शकत नव्हतो, खरंच कौतुक वाटलं. आणि मला असं वाटतं की आज मी जेजुरीच्या चरणी एकच मागेन की बिचारे वारकरी एवढे चालतायत, तर त्यांच्यासाठी आणि सगळ्या महाराष्ट्रासाठी भरपूर पाऊस पडू दे. वारी तुमच्यासाठी काय ठरली आज? मला असं वाटतं की खरंच लोकांना बघून बरं वाटतं की 15 दिवस उन्हातान्हात म्हणजे डोक्यावरती आपलं 15 दिवसाचं घर घेऊन चालतात. त्यांच्याकडनं खरंच खूप शिकण्यासारखं आहे. अर्थातच दरवर्षीच्या वारीमध्ये सासवड ते जेजुरी टप्प्यामध्ये आता एक वारकरी नक्की पाहायला मिळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह प्राची कुलकर्णी, IBN लोकमत, जेजुरी.